कुठे गेली असेल पिहू? काका काकू तर मला काही सांगायलाच तयार नाही. कोण सांगेल आता मला? वर्षा, पिहू कुठे काय माहिती आहे का तुला? पिहू तिच्या शाळेतून 2 दिवसासाठी पिकनिकला गेली. अच्छा, बरं, थँक्यू. म्हणजे आता पिहू बद्दल मला तिच्या शाळेतनच माहिती मिळेल. त्या दिवशी सिक्युरिटीतल्या घनश्याम काकांनी शुभूच्या बाबांना पकडून आणलं होतं. त्यांना गाठायला हवं. त्यांच्याकडनं नक्की काहीतरी कळू शकेल. दादा. जी मॅडम. ते हवालदार घनश्याम काका आज ड्युटीवर आले नाहीयेत का? कुठे दिसत नाहीयेत. नाही मॅडम, घनश्यामने आज अचानक 2 दिवसाची सुट्टी टाकली आहे. अचानक सुट्टी? हो का? काय झालं मॅडम? काय म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय काय? नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे असं काही नाही. माझं ना ॲक्च्युली काम होतं त्यांच्याकडे. तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर किंवा पत्ता आहे का? मला देता का प्लीज? हा, आहे ना. श्रावणी मॅडम, तुम्ही श्रावणी ताई ना? हो. मॅडम आते ना, बसा ना, मी चहा आणते तुमच्यासाठी. नाही नाही, ॲक्च्युली मी जरा घाईत आहे. माझं नाही काम होतं. घनश्याम दादा आहेत का घरी? मला भेटायचं होतं त्यांना. अहो, ते काल रात्रीपासून घरीच आले नाहीयेत. मी सकाळी त्यांना कॉल केला होता. ते म्हणाले की 2 दिवस मी साहेबांच्या कामासाठी शहराबाहेर जाणार आहे, तर 2 दिवस तरी येणार नाही. ताई, काय झालं? माझ्या नवऱ्याने काही गडबड केली आहे का? ओ नाही होत आहे, तसं काहीच नाही. नाही, बरोबर आहे. बाबांचंच काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून ते गेले असतील शहराबाहेर. मी आता निघते, तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे. आई ये सांग, येत आहे. ही आपली खोली. हा, शुभू, अरे हे तर राहायचंय आपण या एवढ्याशा खोलीत. ही एक खोली आणि ती बाहेरची खोली. अरे आपण माणसं किती आहे, आणि ही खोली केवढीशी, केवढी धूळ आहे इथं, किती घाणेरडी आहे. बाई, आमचा जीवच गुद भरून जाईल इकडं. शोभा, अगं येळ काळ परिस्थिती याची काय जाणीव बिणीव आहे का नाही तुला? हा, जरा डोळे उघडून बघ की काय येळ आली आपल्यावरती. एवढ्या कमी येळेत पैशाची चणचण असताना त्यांनी आपल्या डोसक्यावरती छप्पर दिलं. हे काय कमी आहे का ग? उपकार मारायचे सोडून एक नकर काय करत बसल्या? आम्ही कशाला उगाच नका. शुभ, कोणाचा फोन आहे? ते मित्राचा फोन आहे. खोली मिळाली का नाही असं विचारायला फोन केलाय. मी आलो बोलून. बरं बरं, ये. त्या मित्राला नाही सांग, त्यांना पण दुसरी खोली पाहिजे. हॅलो, काय ऐकतोय मी? हे 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 खरंय? याने पण याने कसं शक्य आहे हे? हॅलो, काय झालं भैयासाहेब? कोणाचा फोन होता? तुम्ही एवढे का हादरलेत? काय विचारू नको सापर्ण. त्यांना आला एक शुभ आणि श्रावणीनी ना समाजामध्ये माझी बदनामी चालवली आहे. भैया पेपर बघ, काय बातमी छापली आहे बघ.
पृथ्वी, याच गोष्टीसाठी मला फोनवर फोन येत आहेत. पार्टी हायकमांड, मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं प्रश्न विचारले जात आहेत. पृथ्वी, पक्षाची आणि माझी प्रतिमा मलिन होतीये. भैया मला एक कळत नाहीये की ही बातमी मीडियापर्यंत कोणी पोहोचवली असेल. कोणाचं कारस्थान असेल हे? अरे कोणाचं कारस्थान हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे त्या नालायक शुमूमुळे ना मी अडचणीमध्ये आलोय. माझं मंत्रीपद धोक्यात आलंय. एकदम बरोबर बोललासा तुम्ही साहेब. तुम्ही फक्त पेपर मधली बातमी वाचाल सा, पण सोशल मीडियावर बघा जरा, धुमाकूळ चाललाय, धुमाकूळ. मीच धावतो की. श्रावणी, आय लव्ह यू. कोणी केला हा नीचपणा? माझी बदनामी करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर कोणी टाकला? दुसरं कोण करणार साहेब? शुभू मंत्रालयात तुमच्या संगतच काम करत होता ना व? पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर त्याची उठबस होती. त्याला तर समजच माहिती आहे की. काय सुचवायचंय तुला? हे बघ, जे काय असेल ना ते स्पष्टपणे बोल. मला फक्त एवढंच सांगायचंय साहेब की तुम्ही शुभूला घरातून हकलवून दिलं, नोकरीवरून काढलं. त्याचाच राग आणि तुमचा बदला घेण्यासाठी त्यानं हा व्हिडिओ स्वतः व्हायरल केलाय. स्वीटी, तोंड सांभाळून बोल. शुभू असं काही करू शकत नाही. मला त्याचा स्वभाव चांगलाच माहिती आहे. नाही 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 माहिती तुम्हासनी. तुमच्या डोळ्यापुढे ना अंधार आहे म्हणून दिसना झालंय. एकदा डोळे उघडून बघा. तुमच्या भैया साहेबांच्या अब्रूची राख रांगोळी केली आहे त्यानं. मला पार्टी ऑफिसला जावं लागेल. नेत्यांना उत्तर द्यावी लागतील. नाही नाही भैया, ऐक, तुझं बाहेर जाणं सुरक्षित नाही. आता बाहेर वातावरण खूप तापलेलं आहे. नाही पृथ्वी, मी ना पार्टीच्या लोकांपासून असा दूर नाही पळू शकत. मला जावंच लागेल. जे काही असेल ना ते स्पष्टीकरण मला द्यावंच लागेल. मी आलो. कॉल संपवतो, मग आपण एकत्र निघूया.